पहिली बातमी येते देशातून, तीही तेलंगणामधून। तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते रेवंत रेड्डी पुन्हा वादात अडकले। त्यांनी हिंदू देवी देवता आणि पूजा पद्धतीबद्दल विविधतेबाबत काही दावे केले आणि त्यामुळे मोठा राजकीय वाद उफाळून येतोय। काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत बैठकीत बोलताना काँग्रेस पक्ष हिंदू धर्मातील वैविध्याप्रमाणे आहे हे सांगताना त्यांनी अजब दाखले दिले आणि त्यामुळे आता वाद होऊ पाहतोय। त्यांनी काय म्हटलं आणि त्यावरून कसा वाद पेटलाय पाहूया। तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते रेवंत रेड्डी यांनी काँग्रेस पक्षाची तुलना हिंदू धर्मातील वैविध्यतेशी केली आहे। त्याचं झालं असं, रेवंत रेड्डी हे तेलंगणा काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीत बोलत होते। त्यावेळी राज्यातील पक्षनेत्यांमधील अंतर्गत वादावर ते बोलले, मात्र त्यासाठी संदर्भ दिला तो हिंदू धर्माचा। आपण देवांवरच एकमत होऊ शकत नाही तर राजकीय नेते आणि जिल्हा काँग्रेस समिती अध्यक्षांवर सहमती कशी होईल हे सांगण्याच्या भरात ते भलतच बोलून गेले। काँग्रेस सर्व प्रकारच्या व्यक्तींना एकत्र घेऊन चालते। कोणी म्हणतो मी भगवान व्यंकटेश्वराची पूजा करेन, दुसरा म्हणतो मी हनुमानाची पूजा करेन। आपण देवांवरच एकमत करू शकत नाही तर राजकीय नेते आणि जिल्हा काँग्रेस समिती अध्यक्षांवर सहमती होईल असं मला वाटत नाही। हिंदूंसाठी किती देव आहेत? 3 कोटी। जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी हनुमान आहे, ज्यांनी 2दा लग्न केलं त्यांच्यासाठी दुसरे देव आहेत। काही कार्यक्रमांमध्ये जिथे ताडी आणि मांसाहारी पदार्थ नैवेद्य म्हणून दिले जातात असे स्थानिक देव आहेत, तर डाळभात खाणाऱ्या शाकाहारी लोकांसाठी पूजा केले जाणारे वेगळे देव आहेत। जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नवीन अध्यक्षांच्या नियुक्तीवरून पक्षात कथितरित्या सुरू असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते। मात्र आता त्यावरून त्यांच्यावर भाजपनं जोरदार टीका केली आहे। गोशामहलचे आमदार आणि निलंबित भाजप नेते टी राजासिंह यांनी रेवंत रेड्डी यांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। हा हिंदू देवतांचा अपमान असल्याचं त्यांनी म्हटलंय। तसंच रेड्डी यांच्या विधानावर तेलंगणा भाजपनेही राज्यभर निदर्शनं करण्याचा निर्णय घेतलाय। या विधानावर काँग्रेस पक्षाकडून कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण मात्र देण्यात आलेलं नाही। लेकिन रेवंत रेड्डी वो भाषण क्या देता है कि हिंदुओं के कितने करोड़ देवी देवता हैं, शादी जो नहीं करता है उसके लिए एक देवता है हनुमान जी, जिसके 2 जुड़वा हैं उसके अलग देवता है, जो शराब पीते हैं उनके अलग देवता है, अलग देवी देवता है। इस प्रकार का भाषण रेवंत रेड्डी ने आज मक्तल में दिया है। तो मैं रेवंत रेड्डी को पूछना चाहता हूं, तुम्हारा बैकग्राउंड जो था वो एबीवीपी का था, यानी तुम भी हमारे ही बेटे थे। भाजप नेते संबित पात्रा यांनीही रेवंत रेड्डींच्या विधानावरून टीका केली आहे। रेड्डींचं हिंदू देवतांबद्दलचं विधान अत्यंत लज्जास्पद आणि निषेधार्ह आहे। सततच्या पराभवामुळे निराश झालेल्या काँग्रेस पक्षाला जनतेनं पेटवून दिलं तरी ते हिंदू देवतांबद्दल विष ओकतात, अशी प्रतिक्रिया भाजप नेते संबित पात्रांनी दिली आहे। रेवंत रेड्डी कहते हैं अपने एक डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेशन कमेटी की मीटिंग में कि यदि भगवानों के बीच ही कंसेंसस नहीं है तो हमारे बीच में कंसेंसस कैसे हो सकता है, हम कैसे कंसेंसस बना सकते हैं। यह हिंदू धर्म क्या है? ये सनातन धर्म में 3 करोड़ देवी देवताएं हैं। बैचलर के लिए हनुमान जी हैं, जो 2 शादी करते हैं उनके लिए कोई और भगवान है, कोई ऐसे भगवान है जो शराब पसंद करते हैं, कोई ऐसे भगवान है जो टॉडी पसंद करते हैं, वेजिटेरियंस दाल रोटी खाने वालों के लिए एक अलग भगवान है। ये किस प्रकार की भाषा है? यावर काँग्रेसच्या काही नेत्यांकडून सावध भूमिका घेण्यात आली आहे। नहीं देखिए, मुझे नहीं पता उन्होंने क्या बयान दिया, लेकिन कोई भी शब्दों का चयन ऐसा होना चाहिए कि दूसरे की भी भावनाएं आहत ना हो। याआधी रेवंत रेड्डी यांनी जुबिली हिल्स पोट निवडणुकीवेळी धर्मावरूनच वादग्रस्त विधान केलं होतं। काँग्रेस म्हणजे मुसलमान आणि मुसलमान म्हणजे काँग्रेस असं ते प्रचार सभेत बोलून गेले आणि त्यावरूनही भाजपनं त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती। मंत्री बनाया, एक खिलाड़ी 2 खिलाड़ियों को डीएसपी बनाया, तीसरे खिलाड़ी को जो हिंदुस्तान को जिताया वर्ल्ड कप में उनको मैं मंत्री बनाया। भाई माइनॉरिटी का मुसलमान भाइयों का हिस्सा अजहरुद्दीन साहब को हमने मंत्री बनाया। फिर किशन रेड्डी साहब को क्या तकलीफ हो रहा, पेट में क्या दर्द हो रहा? किशन रेड्डी साहब ने दरखास्त रखे गवर्नर साहब को, भाई अजहरुद्दीन को मंत्री नहीं बना देना, आप वक्त नहीं देना। मैं पूछना चाहता हूं शेखपेट से किशन रेड्डी साहब को, आपके बाप का जागीर जायदाद हम नहीं मांगा,
तिथं MIMनं काँग्रेसला पाठिंबा दिला होता. मात्र या विधानावरून MIMनंही तेव्हा नाराजी व्यक्त केली होती. अर्थात ती निवडणूक MIMच्या पाठिंब्यावर काँग्रेसनं जिंकली. मात्र आता रेवंत रेड्डींनी पुन्हा धर्मावरून विधान केल्यानं विरोधकांच्या टीकेला त्यांना सामोरं जावं लागतंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.